नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, तुझ्या आईवडिलांनी तुला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामुळे प्लीज आपल्याला त्या मार्गातून काहीतरी शोधता आलं पाहिजे. हे जे कोणी घडवलं आहे ते सगळं आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि नक्कीच ते आपल्याला या सगळ्यातून काहीतरी सांगू पाहत आहेत, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायला नको असं ती म्हणते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी, तू अगदी योग्य म्हणतेस. इनफॅक्ट मी त्याच गोष्टीचा विचार करतोय. नंतर मग आकाश ACP गायकवाड सरांना फोन लावून म्हणतो की हां गायकवाड सर, मला 7 वर्षांपूर्वीची केस रिओपन करायची आहे. हां, माझे जे वकील आहेत त्याबद्दलचा अर्ज तुम्हाला पाठवतीलच, मग आपण लगेच ती केसच्याबद्दल बोलायला सुरुवात करू. हे ऐकून भूमीला खूपच आनंद होतो. भूमी मनातच म्हणते की आत्ता मी खऱ्या युद्धाला सुरुवात केलेली आहे. खरं तर तुम्हालाच हे युद्ध हवं होतं. आता या युद्धाची सुरुवात तुम्ही केली होतीस ना, आणि याचा शेवट मात्र आता मी करणार. हे म्हटल्यावर आता इथे रागिनीला स्वप्नात जाग येते आणि ती पटकन उठून बसते आणि खूप घाबरलेली असते. तिच्या आजूबाजूला सगळेजण असतात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं रागिनी, काय झालं? तुला कसला त्रास झाला? अशी पटकन का उठलीस तू? आणि तुला स्वप्न पडलं का? तेव्हा ती म्हणते की हो आई, मला खूप भयानक स्वप्न पडलं. तेव्हा आता अभिजित म्हणतो की आई अगं शांत हो. नंतर मग रागिनी म्हणते की नाही, मला खूप भयानक स्वप्न पडलं. तेव्हा आता आजी म्हणते की अजिबात काळजी करू नकोस. अगं दुपारची स्वप्न खरी होत नसतात, त्याच्यामुळे घाबरू नकोस. आणि अगं मानसी, बघतेस काय, जरा तिला पाणी दे ना, असं म्हणून ती तिला पाणी द्यायला सांगते आणि मानसी हो असं म्हणून पाण्याचा ग्लास आणायला जाते आणि नंतर मग तिला ती पाणी देते. त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभिजित म्हणतो की आई हे घे पाणी घे, तुला जरा शांत वाटेल. पाणी पित असताना ती अगदी घटाघट पाणी पित असते. अभिजित म्हणतो की आई अगं शांत. आणि रागीनला आजी म्हणते की अगं हळूहळू, तुला ठसका लागेल, जरा हळू पाणी पी. आणि ती खूपच घाबरलेली असते. तेव्हा ती अभिजितला म्हणते की अभिजित, आकाश कुठे? तेवढ्यातच आकाश आलेला असतो आणि तो म्हणतो की आम्ही आलो आहे आई. आणि त्याचा आवाज ऐकल्यावर ती त्याचा चेहरा बघते आणि आकाशचा आवाज ऐकल्यानंतर आता ती त्याच्याकडे बघत असते. नंतर भूमी आणि आकाश दोघीजणही एकमेकांकडे बघत असतात. आता भूमी ही आकाशला दिलासा देत ते दोघीजणही रूममध्ये येतात. नंतर आता आकाशचा चेहरा पाहिल्यानंतर रागिनी मनातच म्हणते की म्हणजे माझं सत्य अजून तरी याला कळलेलं नाही आहे. याचा चेहरा बघून मला असं वाटत नाही आहे की याला माझ्याबद्दल अजून तरी काही समजलं आहे, म्हणून ती जराशी शांत होते. नंतर आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही येतात आणि आकाश म्हणतो की काळजी करू नकोस, आम्ही आलो आहोत, येतोय दोघंजणं, असं म्हणून आता ते दोघेजणही आतमध्ये येत असतात. आणि नंतर आकाश हा बेडवर आत्याच्या शेजारी बसतो आणि मग रागिनी विचारते की काय रे आकाश, झालं का सगळं नीट? आणि कावळा शिवला का रे, असा प्रश्न ती त्याला विचारते. तेव्हा आकाश मात्र काहीच बोलत नाही. आणि नंतर ती म्हणते की बोल ना आकाश, काय झालं सगळं तिकडे, सगळं नीट तर झालं ना? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो आई, तिकडे सगळं व्यवस्थित आणि नीट पार पडलं, तू काळजी करू नकोस. पण एक गोष्ट घडली जी आम्हा दोघांनाही खूप विचित्र वाटली आणि ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता, इतकी मोठी गोष्ट घडली तिकडे. तेव्हा आता ती त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघतच म्हणते की आकाश, काय झालं होतं? सगळ्यांना प्रश्न पडतो. आजी म्हणते की आकाश, अरे बाळा काय झालं, तू काय बोलतोस नेमकं? तेव्हा मग रागिनी म्हणते की हो आकाश, अरे काय झालंय? आणि सगळ्यांना आता धक्का बसतो. नंतर मग आकाश म्हणतो की अगं आई, ॲक्च्युली काय घडलं, आम्ही दोघेही तिथे घाटावर पूजा करण्यासाठी गेलो होतो, पण त्यावेळेला तिथे मात्र एक वेगळाच अनुभव आला मला. मला जी एक रूम दिलेली त्या रूममध्ये मी चेंज करत होतो, त्याच वेळेला समोर जात असताना अचानक लाईट्स ऑफ झाले आणि समोर मला माझी आई दिसली. हे पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. रागिनी म्हणते की आकाश, अरे काय बोलतोस काय तू हे? तेव्हा तो म्हणतो की हो अगं आई, खरं बोलतोय मी, खरंच मला माझी आई दिसली तिथे. हे ऐकल्यावर मात्र रागिनी चांगलीच घाबरते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो. आणि नंतर आकाश सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगू लागतो. जेव्हा आकाशला समोर आई दिसते ही सगळी गोष्ट तो ऐकतो. आणि नंतर मग आकाश सांगतो की आम्ही हे सगळं गुरुजींना सांगितलं, तर ते आम्हाला म्हणाले की हे सगळं काही आमच्यासाठी नवीन नाही, असे प्रकार इथे घडतच असतात, असं त्यांनी सरळ आम्हाला सांगितलं. पण ज्यापासून आम्हाला आई दिसली तेव्हापासून आम्हाला अगदी विचित्र वाटलं. पण मला असं वाटतंय की आईला ना मला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा आता अभिजित म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही आकाश, तू हे सगळं कशावरून बोलत आहेस? तेव्हा तो म्हणतो की नाही, जेव्हा आई माझ्यासमोर आली तेव्हा मला खरंच खूप कसं तरी झालं. माझ्या आईच्या डोळ्यामध्ये त्यावेळेला अश्रू होते आणि तिचे हात जोडलेले होते. मला असं वाटत होतं की तिला मला काहीतरी सांगायचं आहे, असं काहीतरी आहे जी मला ती सांगू इच्छित आहे, पण ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. पण आता रागिनीला हे ऐकून आणखीनच धक्का बसतो. ती म्हणते की आकाश, अरे हे
कसं कशावरून सांगत आहेस तू? तेव्हा मग आता भूमी ही आकाशच्या त्या बोलण्याकडे लक्ष देत असते आणि ती आत्याच्या प्रश्नाला उत्तर करत म्हणते की काय आहे ना, की आम्ही तिथे सगळे करत होतो आणि गुरुजींनाही आम्ही विचारलं तर ते म्हणाले की तुमच्या असे गेलेल्या लोकांच्या काहीतरी इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, म्हणूनच त्या गोष्टी घडतात आणि म्हणूनच कदाचित आई त्याच्या समोर आल्या, असं ते गुरुजी सांगत होते. तेव्हा मात्र रागिनी आणखीनच घाबरते आणि नंतर आता आकाश म्हणतो की हो अगं आई, आणि त्या गोष्टीचाही प्रत्यय आला आम्हाला. आईबाबांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. जेवढे वर्ष आपण श्राद्ध घालतोय तेवढे वर्ष ही असं सगळं घडलं नव्हतं. तेव्हा मग ती म्हणते की पण कावळा शिवला ना. आकाश म्हणतो की कावळा शिवला, पण तो नंतर जसं मी तुला मगाशी सांगितलं. तेव्हा मग आता आत्या म्हणते की अरे पण असं कसं घडेल, इतके वर्ष तर कावळा शिवतच होता ना. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की तसं नाही, इतके वर्ष कावळा शिवत असेल पण आकाश तो घास ठेवत नव्हता. कदाचित आता आकाश तो घास ठेवतोय, म्हणूनच त्याच्या आईवडिलांना त्याला जे काही घडलं असेल मागे ते सांगायचं असेल, म्हणूनच ते कदाचित असं वागत असतील. तेव्हा आता लगेच रागिनी म्हणते की हो पण आकाश असं काय घडलं जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की दादा आणि वहिनीची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिली. तेव्हा आकाश आता सांगतो की आई, ज्या वेळेला आम्ही घास सुरुवातीला ठेवायला गेलो सगळ्या पूजा वगैरे करून, त्याच वेळेला तिथे कावळा आला नाही. एकदा कावळा आला पण तो उडून गेला. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि पण तेव्हा तरी कावळा एकदाही आला नाही आणि म्हणूनच आम्ही चिंतेमध्ये होतो. आणि मी आईबाबांना बऱ्याचशा इच्छा अशा बोलून दाखवल्या की मी सगळं काही व्यवस्थित करेन, परंतु त्यांनी कावळेला घासाला शिवलेलं नव्हतं. आणि नंतर मग जेव्हा मी पुढे बोललो की आईबाबा जर तुमचा घातपात वगैरे झाला आहे, किंवा भूमीने मला आयडिया दिली तसं की जर तुमच्या जीवाला काही बरं वाईट झाले, आमचा ॲक्सिडेंट न होता घातपात झाला असेल, तर मी त्या गुन्हेगाराला योग्य ती शोधून शिक्षा करेल, त्याला मी सोडणार नाही. असं मी जेव्हा बोललो त्याच वेळेला ते कावळा येऊन लगेच पानाला शिवला आणि याच्यावरूनच आम्हाला प्रत्यय आला की हे सगळं ज्याने केलं आहे त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. आणि नंतर आता रागिनी मात्र खूप घाबरते. तिच्या आता अंगाला दरदरून घाम फुटू लागतो. आकाश म्हणतो की आई असं कोणी करू शकतं, मला याची कल्पनाही नव्हती की कोणीतरी आईबाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असेल. कोण त्यांच्या जीवावर उठलं असेल. इतकी चांगली माणसं होती ती, देवासारखी माणसं होती. कोणाचंही त्यांनी वाईट केलं नव्हतं, कधीही कोणाबद्दल वाईट चिंतलं नव्हतं. प्रत्येकाला चांगलंच योग्य तो निर्णय दिला. मग त्यांच्याबरोबर असं चुकीचं कोण आणि का वागलं, या सगळ्याचा खरंच मला खूप राग येतोय. माझ्या आईबाबांनी कोणाचंही वाईट केलं नव्हतं, तरीही त्यांच्या वाट्याला असं मरण का आलं. आणि ज्या व्यक्तीने हे केलं ना त्याला मी सोडणार नाही. माझ्या आईबाबांचं ज्या कोणी व्यक्तीने वाईट केलेलं आहे त्या व्यक्तीला मी कधीच सोडणार नाही आणि त्या गुन्हेगाराला मी शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आकाश आता म्हणतो. आणि नंतर म्हणतो की त्या सगळ्याची सुरुवातही मी आता केलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रागिनीला आणखीनच धक्का बसतो आणि त्यानंतर आता रागिनी म्हणत असते की आकाश काय झालंय नेमकं, तू काय करण्याचं ठरवलेलं आहेस. तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की आत्या, मी एक मोठं पाऊल उचलणार आहे. काही झालं तरीही माझ्या आईबाबांच्या बाबतीत मी चुकीचं होऊ देणार नाही. मला ते इतकी वर्ष हे सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मी व्यवस्थित नव्हतो, म्हणूनच हे सगळं कोणाला काय सांगावं हे त्यांना समजलं नसेल कदाचित. तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की हो आकाश, आणि मला हे समजलं की त्यांच्या आत्मेला शांती नाही मिळाली कारण कोणीतरी त्यांचा घातपात घडवून आणला असेल. आणि आकाशची 6 वर्षही त्या सगळ्यामध्ये फुकट गेली आणि शिवाय आईवडिलांचं मरण, त्यामुळे आणखीनच आईवडिलांना त्रास झाला असणार आणि त्या सगळ्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा धक्का बसला. आणि काही झालं तरीही त्या व्यक्तीला शिक्षा मिळावीच असं त्यांच्याही आत्म्याला वाटत असेल, म्हणून कदाचित आकाशला त्यांनी तो संकेत देण्याचा प्रयत्न केला होता. आकाश म्हणतो की माझे आईवडील ज्यांनी कधीही वाईट केलं नाही, आपल्या दरवाजात कोणीही माणूस आला तरीही ते जेवल्याशिवाय पाठवायचे नाहीत, कुठल्याही माणसाला तृप्त केल्याशिवाय ते कुठेही घरातून पाठवायचे नाहीत. हो ना आत्या. तेव्हा मग ती म्हणते की हो बरोबर आहे तुझं. तेव्हा मग अशा माणसांच्या श्राद्धाच्या वेळेला कावळा शिवणार का नाही असा विचार मी मनात आला, परंतु मला भूमीने सांगितल्यावर मला पटलं आणि आईबाबांनीही मला तोच संकेत दिला की हे सगळं जे काही घडतंय ते त्या माणसामुळे घडते. पण हा जो कोणी माणूस आहे ना, तो पाताळात जरी लपून बसला असेल तरीही त्या माणसाला मी शोधणार, त्याला शिक्षा करणार आणि त्याचं मरण साधंसुद्धा नाही, हाल हाल होऊन त्याला मरण येईल आणि त्याचे मी स्वतः हाल हाल करणार. असं म्हटल्यावर आता रागिनी पुन्हा घाबरते आणि नंतर ती घाबरतच घाम पुसत असते आणि आजीलाही त्या सगळ्या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो. तेव्हा आता रागिनी म्हणते की आकाश हे बघ, तू हे जे काही करतोयस ना ते
ठीक आहे, योग्य आहे, पण प्लीज या सगळ्या गोष्टीचा जरा व्यवस्थित अभ्यास कर आणि हे जे कोणी केलं असेल ना त्याला आपण शिक्षा देऊच, असं ती वरपांगी बोलून दाखवत असते. नंतर आता आजी म्हणते की आकाश बाळा शांत हो. हे जग सगळं कुठल्या नराधमाने घडवून आणले ना त्याला आपण सोडायचं नाही. त्याला योग्य ती शिक्षा करायचीच आहे. काही झालं तरीही त्याला सोडू नकोस. तुझे 6 वर्ष वाया गेले, आईबाबांचं आयुष्य गेलं आणि या सगळ्यामध्ये जे कोणी घडवलंय त्याला आपण अजिबात सोडायचे नाही. तेव्हा आता आकाश म्हणतो की आजी तू चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे जे सगळं कोणी घडवून आणलंय ना त्याला मात्र मी सोडणार नाही. असं म्हटल्यानंतर आता इथे योग्य ती शिक्षा करेन आणि त्याची सुरुवात मी केली असं म्हटल्यावर आता लगेच रागिनी म्हणते की आकाश बोलणार आहे, काय केलं आहेस तू? तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की आकाशने ही सगळी केस रिओपन केली आहे. आकाश म्हणतो की आईबाबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी ACP गायकवाडांना फोन करून ही केस रिओपन केली. आणि मग आकाश म्हणतो की आत्या बरं ठीक आहे, पण तू काही बोलत का नाहीस? तेव्हा आत्या म्हणते की आकाश काय बोलू ना मला खरंच कळत नाही, सुन्न झाल्यासारखं झालंय सगळं हे ऐकून. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आत्या ठीक आहे, तू आराम कर आजी, चल तूही तुझ्या रूममध्ये आराम कर. सगळेजण निघून जातात. भूमी मात्र तिथेच उभी असते. आता रागिनी म्हणते की काय गं तुझं इथे आता काय काम आहे, तू इथे कशाला उभी राहिली? तेव्हा भूमी म्हणते की आत्या अहो तुम्हाला सांगायला उभी राहिली मी की आता खरी युद्धाला सुरुवात झालेली आहे, म्हणूनच तुम्हाला स्वतःला जपायला हवं आता. तेव्हा आता रागिनी म्हणायला लागते की हे बघ भूमी, जे काही आहे ना याची सुरुवात तूच केलीस ना, तूच आकाशला हे सगळं सत्य जाणून देण्याच्या मागे लागली होतीस ना. तेव्हा ती म्हणते की आत्या अगदी बरोबर बोललात तुम्ही, पण हो मी हे सगळं काही केलेलं नाही आहे. थोडंसं मी केलं, थोडं देवी योगेश्वरीने केलं. कसं आहे ना, देवी योगेश्वरीचा आशीर्वाद असल्याशिवाय हे सगळं काही शक्य होऊ शकत नाही. मी तर आकाशला सुरुवात करूनच देत होती, पण मात्र योगेश्वरी देवीने आम्हा दोघांना योग्य तो मार्ग दाखवला. लक्षात ठेवा आत्या, काही झालं ना तरीही देवी ज्या व्यक्तींच्या पाठीशी असते, चांगल्या कर्मांच्याच पाठीशी असते. कुठल्याही वाईट व्यक्तींच्या किंवा गोष्टींच्या देवी कधीही मागे लागत नाही. म्हणूनच आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की काही झालं तरी आता तुम्ही दुपारपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे, चांगलाच आराम करून घ्या. कारण कसं आहे ना, एकदा की केस रिओपन झाली आणि एकदा की पोलिसांनी सत्याला सुरुवात केली, शोधायला सुरुवात केली, तर मग मात्र तुमचं काही खरं नाही. तोपर्यंत काय तुम्ही मस्त आराम करा आणि राहा. तोपर्यंत जे काही करायचं ते मी बघते, असं म्हणून ती मुद्दामच धमकी देत रागिनीला गार करते. आणि रागिनी म्हणते की बघीन मी तुला, हे सगळं तुझं मुद्दाम चाललंय ना, मी बघतेच तू हे सगळं का आणि कसं करतेस ते. तेव्हा आता ती म्हणते की आत्या चला आता काय तुम्ही गोळ्या घेतल्या असतील ना, मग आराम करून घ्या आणि हो दुपारपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे, करा आराम, असं म्हणून ती निघून जाते. आणि मग रागिनी म्हणते की काय दुपारपर्यंत, म्हणजे दुपारनंतरही असं काय घडणार आहे? तर इथे आकाश हा रूममध्येच असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये घडून गेलेले प्रकार येत असतात. श्राद्धाच्या वेळेला आईवडिलांनी त्याला जो काही संकेत दिलेला असतो त्याचा त्याला त्रास होत असतो. आईने त्याला सांगितलेलं असतं की आकाश ह्या गोष्टीमध्ये माझा सगळ्या सत्याचा शोध घे, हे सगळं आठवतं. नंतर कावकावच्या वेळी तो रडून रडून आईवडिलांना विनवना याचना करत असतो की आई बाबा या ना, तुमचा आकाश तुमच्यासाठी जेवण ठेवतोय, प्लीज या ना, असं म्हणून तो जेवणासाठी बोलवत असतो. तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश शांत हो, त्यांची कोणती तरी इच्छा अपूर्ण राहिली आहे जेणेकरून त्यांना त्याचा त्रास होतोय. या सगळ्या गोष्टी आता भूमी आकाशला सांगते आणि त्यामुळेच आकाशच्या डोक्यात कल्पना येते की आईवडिलांचा जर घातपात झाला असेल तर मात्र त्यांच्या जीवाला शांती मिळणार नाही. त्यानंतर जेव्हा कावळा शिवतो हे सगळं काही त्याला आठवतं. तर इथे भूमी म्हणते की आकाश अरे काय झालं, तू असं इथे बाहेर का उभत बसलायत खिडकीमधून? बरं चल तुझी मीटिंग आहे ना, बघ 2 कोट काढून ठेवते तुझे, कुठले घालणार आहेस ते जरा मला सांग. तेव्हा आकाशचं मात्र लक्ष नसतं. आता भूमी ही तिथे ब्लेझर ठेवते आणि आकाशकडे येऊन म्हणते की आकाश अरे काय, कुठे लक्ष आहे तुझं, कुठे बघतोयस तू? तेव्हा तो वैतागतो आणि म्हणतो की भूमी मला खरंच खूप टेन्शन आलं आहे, मला मीटिंगला नाही जायचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश अरे काय झालं, मगाशीच तर मला म्हणत होतास की मीटिंगला जायचं आहे, मग आता? तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही गं, मला खरंच इच्छा नाही आहे. आईवडिलांचं हे सगळं सत्य जाणून ना मी हादरून गेलो आहे आतून बाहेरून, खरंच समजत नाही आहे मी काय करू. खरं तर ACP गायकवाडांना या सगळ्या गोष्टीची मला कल्पना दिलीच पाहिजे होती, पण मी आता दिली आहे, ठीक आहे. तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश हे बघ, किती काही झालं ना तरीही आपण कामापासून लांब जायचं नाही. हे बघ आईवडिलांची केस आपण लढतोय, पण त्याच्यासाठी जर तू तुझं सगळं काम आणि बाजूला ठेवशील तर ते त्यांना तरी आवडणार आहे का आकाश? बघ काही झालं तरीही
बाबाही कामाच्या बाबतीत अगदी वक्तशीर होते. जर त्यांना कळलं की तू असं सगळं करतोयस त्यांच्या केससाठी, तो आपल्या कंपनीची जबाबदारी बाजूला टाकतोय आणि मीटिंग कॅन्सल करतोय, कामाकडे नीट लक्ष देत नाही, तर त्यांच्या जीवाला कसं वाटेल याचा विचार कर तू जरा. आपल्याला त्यांना न्याय तर मिळवून द्यायचा आहे आकाश, पण काम आणि सगळं सांभाळून मिळवून द्यायचं आहे. जर तू असंच करत राहिला तर त्यांना ते सगळं नाही आवडणार. म्हणून मी तुला सांगते की काही झालं तरीही कामाकडे पहिले लक्ष दे. आपण या बाकीच्या गोष्टी करतच राहू. असं म्हणून आता आकाशला ती सल्ला देते आणि आकाशलाही आता तिचं म्हणणं पटत असतं. आकाश तिच्याकडे बघत असतो. भूमी म्हणते की हे बघ, मी जे काही सांगते ते योग्य वाटतंय ना, पटतंय ना तुला? तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, तू अगदी योग्य म्हणत आहेस, ठीक आहे, काळजी करू नकोस. तेव्हा आता भूमी म्हणते की बरं आता बस झालं, चल आता तयारीला लाग. तेव्हा तितक्यातच आकाशला तयारी करत असताना गायकवाडांचा मेसेज येतो. आकाश म्हणतो की गायकवाडांचा मेसेज आलाय, अर्ज स्वीकारलाय आणि केस रिओपन केली आहे. हे ऐकून भूमीला मात्र खूपच आनंद होतो. आकाश म्हणतो की बघ, केस पण रिओपन झाली. तेव्हा भूमी म्हणते बघितलंस, केस रिओपन झाली आहे, आता काळजी करण्याची गरज नाही. तू तुझ्या कामाला लाग. गायकवाड सर तुला फोन किंवा मेसेज करतीलच पुढचं काय असेल तर. बघितलंस, सगळं सॉर्ट होईल आता, तू काळजी करू नकोस. तेव्हा आकाश आता भूमीला म्हणतो की भूमी, खरंच तू किती व्यवस्थित समजवतेस सगळं मला. खरंच तू नसतीस तर काय झालं असतं. तेव्हा मग भूमी म्हणते की असं कधी झालंच नसतं की मी नसते. हां, मी आता अर्धांगिनी आहे तुझी, फक्त एवढंच. आणि 7 जन्मांचं नातं आहे आपलं, आपण कुठे जाणार आहोत एकमेकांशिवाय. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, 7 जन्मांचं नातं आहे ना, ॲग्रीमेंट आहे ना ते, मग स्टॅम्प ड्युटी तर द्यावी लागेल. असं म्हणून तो तिला जवळ करत असतो. तेवढ्यात आता भूमी त्याला बाजूला करत म्हणते की आकाश, चल फाजीलपणा पुरे झाला तुझा आता. तुला मीटिंग आहे, तू विसरलायस का? चल आता मीटिंगला जायचं आहे तुला. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे बाबा, आहे लक्षात माझा. आणि नंतर मग ती म्हणते की खाऊन जायचं आहे तुला, मी काहीतरी खायला करते. आकाश म्हणतो की नको मला. तितक्यात भूमी म्हणते की अरे असं करू नकोस, आणि कसं खात नाही तेच मी बघते. असं म्हणून ती निघून जाते. पुढच्या भागात ब्लड रिपोर्ट आल्याने रागिनीला भूमी म्हणत असते की कॉम्प्लिकेटेड ब्लड रिपोर्ट आहेत, आकाश यांना काही काम करू देऊ नकोस. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आत्या, तुझे ब्लड रिपोर्ट बरोबर नाहीत, त्याच्यामुळे तुला पूर्णपणे आराम करायचा आहे, तुला कशातच लक्ष घालायचे नाही. तर भूमी रागिनी तिथे असते. रागिनी भूमीला म्हणते की मस्त खेळत आहेस तू, पण पुढच्या 2 दिवसात तू मला महत्त्वाच्या गादीवर बसवशील की नाही ते बघ. तेव्हा आता भूमी म्हणते की गादीवर काय, डोक्यावरही बसवलं असतं तुम्हाला, पण जिथे पात्रता नाही तिथे आदर नाही. असं म्हणून ती तिच्याकडे चिडून बघते. आता पुढे नेमकं काय काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.